नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील या विषयातील सूचना पालन या घटकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आता या सूचना पालन या घटकामध्ये काय दिलेलं असतं आपल्याला, तर काहीतरी सूचना प्रश्नामध्ये एखादी सूचना दिलेली असते तुम्हाला आणि त्या सूचनेनुसार कृती करून आपल्याला तो प्रश्न काय करायचा असतो, सोडवायचा असतो. सूचना काहीतरी कृती करायला सांगितलेली असते. आता त्याच्यामध्ये साधारणतः 7 पद्धतीचे प्रश्न येतात, 7 प्रकारचे प्रश्न येतात. या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकारचे पहिले 4 प्रकारचे प्रश्न बघणार आहोत आणि जो दुसरा पार्ट 2चा व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये आपण 3 पद्धतीचे प्रश्न बघणार आहोत. आता पहिल्या प्रकारचा प्रश्न कसा असतो बघा, तर काय केलेलं असतं, शब्दावर आधारित. हा प्रश्न कशावरती आधारित असतो, शब्दावरती आधारित असतो. म्हणजे तुम्हाला काय केलेलं असतं, एखादा शब्द दिलेला असतो, एखादा शब्द दिलेला असेल, उदाहरणार्थ अहमदनगर असेल असा शब्द दिलेला आहे आणि या शब्दामध्ये काय सांगितलेलं असतं, मध्यभागी येणारं अक्षर कोणतं, किंवा शब्दाच्या डाव्या बाजूने येणारं दुसरं अक्षर कोणतं, किंवा शब्दाच्या उजव्या बाजूने येणारं दुसरं अक्षर कोणतं. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला याच्यावरती घटकावरती या पद्धतीच्या प्रश्नामध्ये विचारलेला असतो. तर बघूया आपण याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे येतात ते प्रश्न बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिला प्रश्न बघूया आपण. बघा, पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला, बालभारती. काय प्रश्न आहे, बालभारती या शब्दातील मधले अक्षर कोणते. प्रश्न बघा काय आहे, बालभारती शब्द कोणता दिलेला आहे आपल्याला, बालभारती या शब्दामध्ये मध्यभागी येणारा अक्षर म्हणजे मध्यभागी म्हणजे इकडूनही त्याच क्रमांकावर आणि इकडूनही त्याच क्रमांकावर असणारा अक्षर आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता हे अक्षर शोधत असताना काय करा, गडबड करायची नाही, नुसतं बघून काढायचं नाही, आपल्याला काय तर कृती करायची आहे त्याच्यावरती. बघा, मधलं भागचा अक्षर जर शोधायचं असेल तर पहिला या बाजूनं डाव्या बाजूनं पहिले येणारं अक्षर खोडून टाका, तसंच उजव्या बाजूने येणारं पहिलं अक्षर खोडून टाका. एक एक अक्षर इकडचं एक आपण खोडलं. त्यानंतर परत या बाजूनं दुसरं अक्षर आहे ते खोडून टाका, मग या बाजूनं सुद्धा दुसरं येणारं अक्षर खोडून टाका. आता राहिले किती, एकच अक्षर. आणि जे अक्षर राहिलेलं आहे ते अक्षर काय असतं, त्या शब्दाच्या मध्यभागी येत असतं. म्हणजे या बालभारती या शब्दामध्ये भा हे अक्षर असं आहे जे शब्दाच्या काय होतं, मध्यभागी येतं. मग पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा पुढचा प्रश्न काय येतो, बघा प्रश्न दिलाय आपल्याला, सचिवालय हा शब्द उलट क्रमाने लिहिला तर येणाऱ्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते असेल. कोणता शब्द दिलाय आपल्याला, सचिवालय हा शब्द दिलाय, सचिवालय हा शब्द दिलाय आणि काय करायला सांगितले तुम्हाला, सूचना दिल्या किंवा कृती काय करायला सांगितल्या. हा शब्द काय करायचा, उलट क्रमाने लिहायचा. उलट क्रमाने लिहायचं म्हणजे पहिलं अक्षर काय, शेवटचं अक्षर काय करायचं, पहिल्यांदा घ्यायचं आणि पहिलं अक्षर कुठे गेलं पाहिजे, शेवटी गेलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला तो शब्द काय करायचा, उलट क्रमाने लिहायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा कोणता अक्षर येईल, य, त्याच्यानंतर येणारा अक्षर कोणता असेल, ल, त्याच्यानंतर येणारा अक्षर कोणता असेल, वा, त्याच्यानंतर येणारा अक्षर कोणता असेल, ची, आणि शेवटी कोणता अक्षर येईल, स हे अक्षर येईल. म्हणजे उलट क्रमानं जर सचिवालय हा शब्द जर उलट क्रमानं लिहिला आपण तर हा शब्द तयार होईल. आता विचारलंय काय येतं, तर शेवटून चौथे अक्षर, शेवटून चौथे म्हणजे या बाजूनं शेवटून चौथा अक्षर कोणता आहे ते शोधायचं आहे. नंबर टाकूया आपण, 1 2 3 अक्षरांच्या खाली नंबर देतोय मी, नंबर देत जावा. चौथा अक्षर कोणतं आलं, ल हे अक्षर चौथं आलं, ल हे अक्षर कोणतं आलं, चौथं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे, आपलं उत्तर आहे. आता हे झालं, मी शब्द उलट लिहिला, पण या प्रश्नामध्ये मला शब्द उलट लिहायचा नाही. शब्द उलट न लिहिता मला हा प्रश्न सोडवता येतो का, बघूया आपण कसं सोडवायचा तो. सचिवालय बरोबर हा शब्द आहे आणि ह्या शब्दाला काय सांगितले, उलट क्रमाने लिहा म्हणले आणि शेवटून चौथा अक्षर कोणते येतं ते शोधा. आता जे तुम्हाला शोधायला सांगितले ते शेवटून शोधायला सांगितलेलं आहे, बरोबर आहे का. आता इथं शेवटून सांगितलंय आणि जर मला शब्द उलट लिहायचा नसला, उलट पद्धतीने लिहायचा नसला तर शेवटूनच्या ऐवजी मला काय बघावं लागेल, सुरुवातीहून येणारं अक्षर बघावं लागेल. सुरुवातीहून येणारं अक्षर कितव्या क्रमांकाचं, क्रमांक बदलायचं नाही, फक्त शेवटून सांगितलं असेल तर सुरुवातीचं बघायचं आणि सुरुवातीचं सांगितलं असेल तर शेवटून बघायचं. म्हणजे शेवटून सांगितले म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला बघायचं, कितवं अक्षर बघायचं आहे, चौथा अक्षर. म्हणजे 1
2, 3 आणि 4, 4 नंबरला ल हे अक्षर आलं म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. तुम्ही दोन्ही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने सोडवू शकता. असं सोडवलं तर जरा तुमचा वेळ वाचेल, त्याच्यासाठी सांगितलं. म्हणजे शेवटून सांगितलं असेल तर सुरुवातीपासून बघा आणि सुरुवातीपासून सांगितलं असेल तर शेवटून बघा, म्हणजे तुम्हाला त्याच क्रमांकावरचं अक्षर ते मिळेल, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा काय प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. सुंदरनगर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास सुरुवातीपासूनचे दुसरे अक्षर कोणते असं. शब्द काय दिलाय आपल्याला, सुंदरनगर. सुंदरनगर हा शब्द काय सांगितलंय तुम्हाला, उलट क्रमाने लिहायला सांगितलंय. मला आता उलट लिहायचं नाही, पण इथं सांगितलंय काय, सुरुवातीपासून, म्हणजे मला बघावं कुठून लागेल, शेवटून बघावं लागेल. शेवटून, कारण का मला शब्द उलट लिहायचं नाही. हा या शब्दातच मला ते उत्तर शोधायचं असेल तर इथं सुरुवातीपासून सांगितलंय म्हणून मी काय बघणार आहे, शेवटून बघणार आहे. की तो अक्षर बघायचा आहे दुसरं अक्षर, शेवटून दुसरं अक्षर. र हे पहिलं अक्षर आणि 2 नंबरला येणारं अक्षर कोणतं आहे, ग. म्हणजे शेवटून दुसरं, सुंदरनगर या शब्दात येणारं शेवटून दुसरं अक्षर ग आहे. ते ग माझं काय असणार आहे, उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय असेल, उत्तर आहे. बघा आपण सोडवून बघूया, आपण सोडवलेलं उत्तर बरोबरच येतं का. काय करूया, उलट लिहूया शब्द. पहिला अक्षर कोणतं येईल, र. र नंतर काय येईल, ग. ग नंतर काय येईल, न. न नंतर परत र, परत द आणि परत सुन. या पद्धतीनं शब्द माझा तयार होईल. आता इतर सांगितले काय, सुरुवातीपासूनचं दुसरं अक्षर म्हणजे काय, ग. 1 आणि 2. काय उत्तर आलं, ग. बरोबर आलं का मगाच्या सारखंच. त्यामुळं दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, गाजर पारखी या शब्दातील पा या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर. कोणता शब्द दिलाय तुम्हाला, गाजर पारखी. गाजर पारखी. गाजर पारखी या शब्दातील पा या अक्षराच्या डावीकडील तिसरे. पा कुठला अक्षर सांगितलंय, पा या अक्षराच्या डावीकडे. पाच्या डावीकडे म्हणजे आता फळ्याची जी डावी बाजू, आपल्या हाताची जी डावी बाजू असते, वहीकडे बघताना आपल्या डावा हात जिकडे असतो तीच त्या अक्षराची डावी बाजू असते. पाच्या डावीकडे म्हणजे या बाजूला, पाच्या डावीकडे तिसरे अक्षर हे पहिलं असेल, हे दुसरं असेल आणि तिसरं अक्षर कोणते येईल, गा येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. 5 नंबरचा प्रश्न आहे. नगारखाना हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास त्यातील मधले अक्षर कोणते असेल. कोणता शब्द दिलाय आपल्याला, नगारखाना. नगारखाना या शब्दातील काय सांगितलेलं आहे, हा शब्द उलट क्रमाने लिहायचा आहे, बरोबर आहे का. आणि उलट क्रमाने लिहिल्यानंतर मधलं अक्षर कुठलं येतं ते बघायचं. आता कोणताही शब्द असू दे, तो उलट लिहिला आणि सवचा लिहिला तरी त्याचं मधलं अक्षर हे कधी बदलत नसतं. म्हणजे मध्ये अक्षर कोणते येतं ते आपल्याला बघायचं आहे. शब्द उलट क्रमाने लिहायची गरज या ठिकाणी नाही. ज्यावेळी मधलं अक्षर विचारतात त्यावेळेस मधलं अक्षर हे उलट लिहिला किंवा शब्द सुलट लिहिला तरी त्याचा मधला अक्षर बदलत नसतो. म्हणून इकडून एक घालवलं अक्षर, इकडून एक घालवलं, इकडून एक घालवलं, इकडून एक घालवलं, मध्ये काय राहिलं आपल्याकडं, र शिल्लक राहिलं. म्हणजे पर्याय क्रमांक र हे अक्षर काय असेल, तो शब्द उलट जरी लिहिला तर त्याच्या मध्यभागी येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. वीरमरण. काय प्रश्न आहे, वीरमरण या शब्दातील शेवटून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील पहिले अक्षर. आता इथं बरंच सांगितलंय, शेवटून तिसरं, परत उजवीकडून पहिलं. तर याचा विचार फार करत बसायचं नाही. आपण काय करायचं, करताना शब्द लिहून घेतला, आपला वीरमरण शब्द लिहून घेतला, बरोबर आहे का. आता करत जाताना काय करायचं, एक एक करत जायचं. आता इथं पहिल्यांदा काय म्हणलंय, शेवटून तिसरा. शेवटून तिसरा म्हणजे शेवटून म्हणजे या बाजूनं 1, 2 आणि 3. शेवटून तिसरा शब्द कुठला आला, म आला, बरोबर आहे का. आता त्यानंतर विचार करायचा, या अक्षराच्या शेवटून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील म्हणजे मच्या उजवीकडील, मच्या उजवीकडील, मचं उजवी बाजू म्हणजे आपण समोर धरल्या वही तर आपली उजवी बाजू म्हणजेच वहीची उजवी बाजू किंवा मची उजवी बाजू. म्हणून इकडून जायचं इकडं. पहिलं अक्षर कोणतं आलं, र आलं. म्हणजे
या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? र असणार आहे. येते लक्षात? म्हणजे एक एक भाग करत जावा. एकदम सगळं करत गेलो तर आपल्याला ते डोक्यात येत नाही. शेवटून तिसरं अक्षर सांगितले म्हणून शेवटून तिसरं अक्षर बघितलं आपलं, काय आलं? म. आणि म च्या उजवीकडे म्हणजे या बाजूला येणारं पहिलं अक्षर कोणतं आहे? र. म्हणून उत्तर आपलं र आलं. पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा काय प्रश्न सांगतोय आपल्याला. अवकाशवीर या शब्दातील शेवटून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते? याच्यात सुद्धा बरंच सांगितलंय तुम्हाला काय काय. आपण पहिला शब्द लिहून घेऊ. अवकाशवीर. अवकाशवीर असा शब्द दिलेला आहे. एक एक बघत जायचं. शेवटून तिसरं, शेवटून तिसरं. 1 2 3. कुठलं अक्षर आलं? श. शेवटून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील, डावीकडील म्हणजे डावीकडील म्हणजे या बाजूचं. कितलं विचारलंय? लगतचं. लगतचं म्हणजे जवळचं. म्हणजे श च्या जवळ डाव्या बाजूला कोणतं आहे? क हे अक्षर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? का. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया आपण. सोपे प्रश्न आहेत, तर काय फारसा अवघड नाही आहे. तर बघा काय प्रश्न आहे. परमेश्वर हा शब्द उलटून लिहिल्यास कोणत्या अक्षराची जागा बदलणार नाही? हाच प्रश्न झालेला आहे आपला. मधल्या अक्षराची जागा कधीही बदलत नसते. कुठल्या अक्षराची जागा बदलत नसते? मधल्या. आता इथे जोड अक्षर जरी आलं असलं तर हे दोन अक्षर पकडायचं नाही. श आणि व वेगळं पकडायचं नाही. याला एकच अक्षर समजायचं आहे आपल्याला. त्यामुळं प इकडून एक गेला, इकडून एक गेला, इकडून एक गेला, हे गेलं. राहिलं काय? मे. तर मेची जागा बदलणार नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, शब्द उलटून लिहिला किंवा सवचा लिहिला तरी मधल्या अक्षराची जागा कधी बदलत नसते. आणि त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? मे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा काय प्रश्न सांगतो आपल्याला. वडलोपार्जित या शब्दातील शेवटून 5व्या अक्षराच्या उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या शेजारचे डावीकडील अक्षर कोणते? गुंतागुंतीचा प्रश्न दिसतोय आपल्याला. काही आपण गुंतागुंत करून घ्यायची नाही. पहिला शब्द लिहून घ्या. वडिलोपार्जित शब्द लिहून घेतला आपण. आता पहिल्यांदा काय सांगितलंय आपल्याला? शेवटून 5व्या. शेवटून 5वं. शेवटून 5वं म्हणजे या बाजूनं 5वं बघायचं. 1 2 3 4 आणि 5. शेवटून 5वं अक्षर कुठलं आलं? डी. बरोबर. अक्षराच्या उजवीकडील दुसरं. आता उजवीकडील म्हणजे डीच्या उजवीकडील, डीच्या उजवीकडील दुसरं बघायचं. डीच्या उजवीकडे म्हणजे कुठं जायचं? या बाजूला जायचं. हे पहिलं आलं आणि हे दुसरं आलं. पा. बरोबर का? डीच्या उजवीकडं हे पहिलं, लो पहिला येईल आणि त्यानंतर पा हे दुसरं येईल. बरोबर का? म्हणजे पा. आता उत्तर आपल्याला काय सापडलं? पा. या दुसऱ्या अक्षराच्या शेजारचे डावीकडील, पाच्या डावीकडील. पाच्या डावीकडे म्हणजे या बाजूला परत. बरोबर आहे का? लोच्या बाजूला डावीकडील शेजारचे अक्षर. डावीकडे शेजारचं अक्षर म्हणजे पाच्या डावीकडे शेजारी कुठलं अक्षर येतं? लो हे अक्षर येते. कोणतं अक्षर येते? लो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? लो. म्हणून पर्याय क्रमांक हे 2 उत्तर असेल. पुढचा प्रश्न. शेवटचा प्रश्न असेल आता या प्रकारामधला. बघा काय प्रश्न सांगतोय आपल्याला. गणेश लंबोदरला वंदन करतो या वाक्यातील सर्वात मोठ्या शब्दातील मधोमध असणारे अक्षर कोणते? आता पहिल्यांदा काय केलं पाहिजे? हे 4 शब्द जे दिल्यात त्याच्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे अक्षरानं जास्त असणारा किंवा जास्त अक्षर आहेत असा शब्द कोणता आहे ते बघितलं पाहिजे. गणेश या शब्दात किती अक्षर आहेत? 3. लंबोदर या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 5. वंदन या शब्दात 3 अक्षर आहेत आणि करतो या शब्दात सुद्धा 3 अक्षर आहेत. म्हणजे सर्वात मोठा शब्द कुठला आला? लंबोदरला. म्हणजे आपल्याला वर्क काम करायचं आहे ते कुठल्या शब्दावरती करायचं आहे? लंबोदरला या शब्दावरती करायचं आहे. आता याच्यामध्ये काय म्हणले? मधोमध असणारे अक्षर कोणते? मधोमध शोधायचंय म्हणून इकडून एक घालवलं, इकडून एक घालवलं, परत इकडून एक घालवलं, परत इकडून एक घालवलं. काय आलेलं आहे? र. म्हणजे लंबोदरला या शब्दाच्या मध्यभागी र हे अक्षर येईल. म्हणून पर्याय क्रमांक र. र यायला पाहिजे तर रा केलेला आहे. असू दे, काय अडचण नाही. पर्याय क्रमांक 4 हे काय असेल? उत्तर असेल आपलं. पुढचा टाईप बघावं लागेल आपल्याला. आता
हा टाईप संपलेला आहे. पुढचा टाईप बघा, काय टाईप सांगतो आपला पुढचा. हा, वाक्यावर आधारित. आता शब्दावर आधारित प्रश्न आपण बघितलो. आता ह्या ठिकाणी काय असणार आहेत, वाक्यावरती आधारित प्रश्न असणार आहेत. बरोबर आहे का? म्हणजे काय केलं असेल, तुम्हाला प्रश्नामध्ये एक वाक्य दिलं असेल आणि विचारलं असेल त्या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती आहेत, 3 अक्षरी शब्द किती आहेत, 4 अक्षरी शब्द किती आहेत, बरोबर का? किंवा 3 असणारे अक्षर असणारा शब्द कोणता, 4 अक्षर असणारा शब्द कोणता, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नामध्ये विचारलेले असणार आहेत. बघूया आपण प्रश्न म्हणजे लक्षात येईल. पहिला प्रश्न बघूया आपण. बघा, पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला, खालील वाक्यातील सर्वात मोठा शब्द व सर्वात लहान शब्द यांच्या अक्षरांच्या संख्येत किती फरक आहे. आता तुम्हाला दिले ह्याच्यामध्ये 3 सूचना दिलेल्या आहेत. सर्वात मोठा शब्द शोधायचा आहे, सर्वात लहान शब्द शोधायचा आहे आणि परत त्यांच्यातला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे. बरोबर आहे का? एका वेळी सगळ्याचा विचार करू नका. पहिल्यांदा काय करूया आपण, सर्वात मोठा शब्द कोणता आहे ते ठरवूया. बरोबर आहे का? आता हे ठरवत असताना काय करायचं, प्रत्येक शब्दामध्ये किती किती अक्षर आलेत ते बघून घ्यायचं. बघा, तिला ह्या शब्दामध्ये किती अक्षर आहेत, 2 अक्षर आहेत. नृत्य या शब्दामध्ये सुद्धा 2 अक्षर, जोड शब्द असला तरी एकच पकडायचं म्हणून सांगितलेलं आहे. जोडाक्षर असलं तर शिकायचे याच्यात किती आहेत, 4 आहेत. आहे मध्ये 2, म्हणून मध्ये 3, ती मध्ये एकच शब्द अक्षर आहे. परत नृत्य शिक्षिकेच्या म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 अक्षर आहेत. शोधात 3 अक्षर आणि आहे याच्यात 2 अक्षर आहेत. बरोबर. आता सर्वात मोठा शब्द किती अक्षर आहेत, सर्वात मोठा शब्द नृत्य शिक्षिकेचा आला, त्याच्यामध्ये अक्षर किती आहेत, 6, म्हणून 6 लिहून घेतलं आपण. आता परत काय विचारलाय, सर्वात लहान शब्द, सर्वात लहान शब्द कोणता आला, ती, याच्यात किती अक्षर आहे, 1 अक्षर आहे. आता विचारलंय काय परत, फरक किती, या दोघांमध्ये फरक किती. फरक काढायचा आहे म्हणजे काय करावं लागेल, वजा करावं लागेल. 6 वजा 1 बरोबर किती येईल, 5, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय असेल आपलं उत्तर असेल. एक एक भाग करत जावा, एकदम सगळ्याचा विचार करू नका. काही अवघड नाही प्रश्नामध्ये, सोपे प्रश्न आहेत अगदी. पुढचा प्रश्न बघूया आपण. आकाशात काळे ढग दिसताच मोर नृत्य करू लागतो. या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती वेळा आले आहेत. आता ह्या वाक्यात आलेले 2 अक्षरी शब्द विचारलेले आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द किती अक्षरी आहे हे आधी शोधून घ्या. आकाशात हा शब्द किती अक्षरी आहे, 4. काळे हा शब्द 2 अक्षरी आहे. ढग हा शब्द 2 अक्षरी आहे. दिसताच हा शब्द 4 अक्षरी आहे. मोर हा शब्द 2 अक्षरे आहे. नृत्य हा शब्द 2 अक्षरे आहे. करू हा शब्द 2 अक्षरे आहे आणि लागतो हा शब्द मात्र 3 अक्षरे आहे. मग 2 अक्षरी शब्द किती आलं, 1 2 3 4 5, म्हणजे 2 अक्षर असणारे 5 शब्द ह्या वाक्यामध्ये आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय असेल आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. बघा काय प्रश्न आहे बघा. सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन झाले या वाक्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या शब्दातील एकूण अक्षरे किती. आता सर्वात लहान काढायचं आहे, सर्वात मोठा काढायचा आहे, परत एकूण अक्षर म्हणले. एकूण अक्षर म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, बेरीज असणार आहे. मग बघूया आपण सर्वात मोठा शब्द कुठला येतो, मोजा सगळ्यातले अक्षर 1 2 3 4 5, म्हणजे सरस्वतीचे हे शब्द किती अक्षरे आहे, 5 अक्षराचा. प्रतिमेचे हा शब्द 4 अक्षरे आहे. पूजन हा शब्द 3 अक्षरे आहे आणि झाले हा शब्द 2 अक्षरे आहे. म्हणजे सर्वात लहान शब्द कोणता आला, झाले, याच्यामध्ये फक्त 2 अक्षर आहेत म्हणून 2 लिहून घेतलं. आणि सर्वात मोठा शब्द कुठला आला, सरस्वतीच्या, 5 अक्षरी शब्द म्हणजे सरस्वतीच्या, त्याच्यात अक्षरे किती आहेत, 5 लिहून घेतलं. एकूण विचारले म्हणजे काय करायचं, बेरीज. एकूण म्हणजे मिळून 5 आणि 2 7, म्हणजे या दोन्ही शब्दामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात लहान शब्द आहे त्याच्यामध्ये एकूण अक्षर किती आहेत, दोघांच्यात मिळून 7 अक्षर असणार. मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा प्रश्न काय आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला या वाक्यात पहिल्या आणि चौथ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज कितीने जास्त किंवा कमी आहे. बराच गुंता दिलेला आहे ह्याच्यामध्ये, काही गुंता करून घ्यायची गरज नाही. काय विचारले, पहिल्या आणि चौथ्या शब्दातील अक्षरांची संख्या, बरोबर आहे का. मग पहिल्या सगळ्या
शब्दांमध्ये अक्षर किती आहेत ते काढून घ्या पहिला. 1 2 3 4. उचलली हा शब्द किती अक्षरे आहे? 4 अक्षरे आहे. जीभ हा शब्द 2 अक्षरे आहे. लावली हा शब्द 3 अक्षर आहे. आणि टाळ्याला हा शब्द सुद्धा 3 अक्षरी आहे. आता काय सांगितलंय? पहिला आणि चौथा शब्द. पहिला आणि चौथा शब्द बरोबर का? यांच्या अक्षरांच्या बेरजेपेक्षा या दोघांच्या अक्षरांची बेरीज किती होते? 4 अधिक 3 किती झाली बेरीज यांची? 7 बेरीज झाली. बरोबर आहे का? हा पहिला भाग संपला आपला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज. दुसऱ्या आणि तिसऱ्या, दुसरा आणि तिसरा, दुसरा आणि तिसरा शब्द आहे. दुसऱ्यात आणि तिसऱ्यात मिळून अक्षर किती आहेत? 2. आणि तिसऱ्यात किती आहेत? 3. म्हणजे किती झाली? 5. बरोबर. ह्या अक्षरांची बेरीज कितीने जास्त किंवा कमी आहे? म्हणजे पहिल्या आणि चौथ्या अक्षरांची बेरीज किती आली? 7. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षरांची बेरीज किती आली? 5. तर पहिल्या आणि चौथ्या अक्षरांची बेरीज ही दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षराच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त? कितीने जास्त? आता इथे जास्त आहे का कमी आहे? जास्त होईल बघा. 7 आहे. ही जास्त आहे कशापेक्षा? 5 पेक्षा. म्हणजे येणारं उत्तर काय असेल? जास्त असेल. बरोबर आहे का? आता कितीने जास्त असणार आहे? तर 7 वजा 5 बरोबर 2 ने काय असणार आहे? ही बेरीज जास्त असणार आहे. म्हणजे पहिल्या आणि चौथ्या अक्षराची बेरीज ही दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षराच्या बेरजेपेक्षा 2 ने जास्त असणार आहे. कुठं आहे बघा 2 ने जास्त? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. झाले 4च प्रश्न होते. पुढच्या टाईपकडे जाऊया आपण. पुढचा टाईप आहे बघा काय प्रश्न आहे? अर्थपूर्ण शब्द बनवणे. आता हा टाईप काय असतो? अर्थपूर्ण शब्द. याच्यामध्ये काय केलेलं असेल? तुम्हाला अक्षर दिलं असतील, विस्कटून दिलेली असतात अक्षर, आणि ही विस्कटलेली अक्षर आपल्याला काय करायची असतात? एकत्र जुळवायची आणि एकत्र जुळवून त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. याच्यात अर्थपूर्ण हा शब्द खूप महत्वाचा आहे. तयार केलेला शब्दाला अर्थ असला पाहिजे. अर्थ असला पाहिजे तरच तो शब्द बरोबर असेल. जर अर्थ नसेल तर तो शब्द बरोबर पकडला जाणार नाही. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी फक्त उदाहरण सोडवून तुम्हाला भागणार नाही, उदाहरण सोडवून चालणार नाही. तर 5वीचं मराठी असेल किंवा 4थीचं मराठी असेल, 3रीचं मराठी असेल, या पुस्तकांमध्ये जे नवीन शब्द आलेले आहेत, 5 अंकी, 4 अंकी, 6 अंकी शब्द आहेत, तर त्या शब्दांचा आपण काय केला पाहिजे? थोडासा अभ्यास केला पाहिजे. तरच अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला काय करू शकतात? सुटू शकतात. बघूया आपण प्रश्न कशा पद्धतीने येतात. पहिला प्रश्न बघूया आपण याच्यातला. हा बघा, तुम्हाला अक्षर दिलेले आहेत. च, र, उ, भ, य या अक्षर समूहापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील तिसरे अक्षर ओळखा. बघा, च, र, उ, भ आणि य ही 5 अक्षरं तुम्हाला दिलेली आहेत आणि याच्यापासून काय सांगितलंय? अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि या अर्थपूर्ण शब्दामध्ये येणारं तिसरं अक्षर कोणतं आहे ते बघा. म्हणजे पहिला आपण काय केला पाहिजे? या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केला पाहिजे. आता अर्थपूर्ण शब्द तयार करत असताना ह्या अक्षरांपासून बनणारे 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी शब्द आहेत ते बनवून लिहून घ्या. जर एखादा शब्द पटकन आठवत नसेल, आपल्याला लक्षात येत नसेल, तर काय करा? या अक्षरांचा 5 अक्षरांचा वापर करून बनणारे 2 अक्षर किंवा 3 अक्षरी शब्द लिहून काढा. कुठले कुठले बनतील? चर बनेल, बरोबर आहे, भय बनेल. 2 अक्षरी शब्द पहिला बघूया आपण. आणि कोणता बनतो बघा? ऊर. ऊर सुद्धा बनेल. बघा हे एवढेच बनतील 2 अक्षरी. आता 3 अक्षरी शब्द बघा बरं. उभय आणि 2, 3 एकच शब्द बनेल. आता बघा हा शब्द 3 अक्षरी आणि हा शब्द 2 अक्षरी जोडला तर कुठला शब्द तयार होतो? उभयचर होतो का तयार? उभयचर. उभयचर म्हणजे काय? याला अर्थ आहे का? शब्द बनवला की त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. अर्थ असेल तरच तो शब्द बरोबर असतो. उभयचर म्हणजे काय? असे प्राणी जे प्राणी पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात, त्यांना काय म्हणतो आपण? उभयचर प्राणी म्हणतो. बरोबर आहे का? त्यामुळं हा अर्थपूर्ण शब्द आहे. आता अडचण नाही. आता विचारले काय? त्यातील तिसरं अक्षर हे उ पहिलं, भ दुसरं आणि य हे तिसरं अक्षर असेल
म्हणजे या अक्षरापासून तयार होणारा शब्द आहे उभयचर आणि त्याच्यातलं तिसरं अक्षर कोणतं आहे य. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय असेल आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, अक्षर दिलेली आहेत तुम्हाला, 6 अक्षर दिलेली आहेत आणि ह्या 6 अक्षरापासून काय करायचं आहे, अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटून तिसरे अक्षर कोणते येईल असं विचारलं. शेवटून तिसरं कितवं, शेवटून तिसरं अक्षर लिहून घेऊ आपण. द, उ, र, नी, नी, ह, वा. याच्यापासून काय करायचं आहे आपल्याला, शब्द अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. बघा, पहिला 2 अक्षरी शब्द बनवून घ्या. दर, उर, दर, उर. हर, हर म्हणजे प्रत्येक, बरोबर होईल. दोन, 3च बनतील. आता 3 अक्षरी बघा कोणते कोणते शब्द बनतील. उदर, उदर म्हणजे पोट. निर्वाह, भागवणे किंवा पूर्ण करणे, उदरनिर्वाह. बघू, म्हणजे शब्द कुठला बनेल, उदरनिर्वाह हा शब्द तुमचा तयार होईल. कोणता शब्द तयार होईल, उदरनिर्वाह. उदरनिर्वाह हा शब्द तयार होईल. आणि हा तयार झालेल्या शब्दातलं काय विचारलंय तुम्हाला, शेवटून तिसरे. शेवटून म्हणजे या बाजूने तिसरं अक्षर कोणता, 1, वा 2 आणि नी काय असेल तिसऱ्या क्रमांकावर. म्हणजे आपले येणारं उत्तर काय असेल, नी असेल. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, काय प्रश्न दिलेला आहे. वा, न, द, भी, अ या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून अनुक्रमे कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास वाद हा शब्द मिळेल. बघा, अक्षर कुठली कुठली दिलेत आपल्याला, वा, न, द, भी, अ हे अक्षर आपल्याला काय दिलेले आहेत आणि याच्यापासून काय करायचं आपल्याला, शब्द बनवायचा आहे. 2 अक्षरी शब्द बनवूया आपण. वान, वाद, अभि, बरोबर. परत 3 अक्षरी वादन, वादन हा शब्द बनेल. बघा, कुठले कुठले शब्द बनले आपले, वान हा शब्द बनलेला आहे, वान, वाद, अभि. आणि 3 अक्षरी शब्द कुठले बनले, वादन. आता याच्यातलं बघा, हा शब्द आणि हा शब्द एकत्र करू आपण, अभिवादन. अभिवादन म्हणजे कोणता शब्द तयार झाला, अभिवादन हा शब्द तयार झाला. बरोबर आहे का. आता याच्यातील उजवीकडून कोणत्या क्रमांकाचे, पहिला आपण क्रमांक टाकूया. 1, 2, 3, 4 आणि 5 क्रमांक टाकलं. आता उजवीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास वा, वा कितल्या क्रमांकाला आलेला आहे, 3 म्हणजे तिसरा क्रमांक. व, द हा शब्द कितव्या क्रमांकावर आलाय, 2 नंबरवर आलेला आहे. म्हणजे 3 व 2 क्रमांकाची अक्षर आपण जर घेतली तर कुठला शब्द तयार होतो, वाद हा शब्द तयार होतो. म्हणून 3 व 2 हे काय असेल आपलं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पुढचा शब्द बघूया आपण, प्रश्न बघूया. कोणत्या पर्यायातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. आता हे शब्द तुम्हाला अक्षर दिलेले आहेत. आता हे अक्षर कुठले वापरायचे आहेत, या पर्यायातले अक्षर वापरायचे आहेत आणि त्यातील कुठल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. बघा, ट, ना, क काय शब्द तयार होतो का, बघा, नाटक. काय शब्द तयार होतो, नाटक. नाटक हा शब्द तयार होतो, म्हणजे याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला. दामरी याच्यापासून शब्द बनतो का, बघा, बनेल शब्द मदारी. मदारी हा शब्द बघेल. त्यानंतर फितूर कोणता शब्द तयार होईल, फितूर हा शब्द तयार होईल. बरोबर.
आणि नरव, नरव ह्या अक्षरांपासून मात्र कोणताही शब्द तुम्हाला तयार होणार नाही जो अर्थपूर्ण असेल. असा शब्द तयार होतील पण अर्थपूर्ण असणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. शेवटचा प्रश्न असेल हा या टाईपवरचा. बघा काय प्रश्न सांगतो आपल्याला. श प श ल व क र न ळ न प या अक्षरमालेतील 4 सलग अक्षरे घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. म्हणजे या अक्षरमालिकेतली सलग 4 अक्षरे घ्यायची. किती अक्षरे घ्यायचे, सलग 4, आणि अर्थपूर्ण शब्द बनतो का बघायचं आहे. बघूया पहिलं श प शळ. श प शळ हा शळ ल हा अर्थपूर्ण आहे का, नाही. त्यामुळे पुढची, आता पुढची अक्षर घेताना हेतून घ्यायची नाही, ती श निघलं बाजूला, मग प पासून घ्यायची. म्हणजे एक एकच अक्षर फक्त वजा करत जायचं, एकदम 4 अक्षर वजा करायची नाहीत. आता ह्या 4 अक्षरापासून कोणता शब्द बनतो, प श ल व हा अर्थपूर्ण आहे का, नाही. आता प बाजूला काढा, श पासून घ्या, श पासून पुढे घेतली, श ल व क आहे का अर्थपूर्ण हा शब्द, शलवक नाही, हा पण अर्थपूर्ण शब्द नाही. श गेला, आता ल पासून घ्यायचं आपल्याला, ल पासून बघा, ल व क र लवकर. लवकर हा शब्द मात्र कसा आहे, अर्थपूर्ण शब्द आहे. त्यामुळे उत्तर आपलं काय येईल, लवकर येईल. बरोबर, लवकर आहे पर्यायात. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, उत्तर आहे. तिसरा टाईप आपला संपलेला आहे. चौथा टाईप बघूया आपण. बघा चौथा टाईप काय असतो, जोडाक्षरयुक्त शब्द म्हणलेला आहे. आता जोडाक्षरयुक्त शब्द याच्यावरती मात्र आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता अभ्यास करत असताना काही गोष्टी आपण हा घटक ह्या पद्धतीचा प्रश्न सोडवताना लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, क्ष आणि ज्ञ आणि त्र ही तिन्ही जोडाक्षर आहेत. तिन्ही काय आहेत, जोडाक्षर आहेत. आता जोडाक्षर म्हणजे काय असतं, व्यंजनाला व्यंजन जोडलेलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, जोडाक्षर असं म्हणतो. तर याच्यामध्ये क्ष मध्ये किंवा ज्ञ मध्ये किंवा त्र मध्ये एकपेक्षा जास्त व्यंजना आहेत. त्यामुळे ही तिन्ही काय आहेत, ही जोडाक्षर आहेत. हे लक्षात ठेवायचं. काय आहेत, ही जोडाक्षर. पुढे जे प्रश्न येणार आहेत त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. जर एखाद्या शब्दामध्ये जर क्ष असेल, म्हणजे क्षमता हा शब्द घेतला आपण, क्षमता, याच्यामध्ये काय आलेला आहे, क्ष आलेला आहे. मग हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे का, तर हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे. कारण याच्यामध्ये क्ष हे काय आहे, जोडाक्षर आहे. ज्ञान हा शब्द घेतला आपण, ज्ञान, ज्ञान हा शब्द जोडाक्षरयुक्त आहे का, आहे. कारण का, कारण ज्ञ हे अक्षर कसलं आहे, जोडाक्षर आहे. म्हणून ज्ञान हा शब्द सुद्धा काय आहे, जोडाक्षरयुक्त आहे. आता याच्यानंतर र ची जोडाक्षर बघायचे आपल्याला. र कसं 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 जोडलं जातं बघा. पहिला शब्द घेऊया आपण, पर्यंत. पर्यंत इथं काय केलेलं आहे मी, रफार दिलेला आहे. हा रफार म्हणजेच काय आहे, मी र जोडलेला आहे. रफार म्हणजेच काय केलेला आहे, मी त्या ठिकाणी र जोडलेला आहे. पुढचा ग्राम, या ठिकाणी काय केलं, पाय मोडलेला आहे इथं. आता पाय मोडलाय म्हणजेच काय केलेलं आहे, मी त्याला ग ला काय जोडलेला आहे, र जोडलेला आहे. येते लक्षात. म्हणजे र ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला जोडता येतं. वर्राड या पद्धतीने सुद्धा आपल्याला काय करता येतं, र जोडता येतं. बघा वर्राड या ठिकाणी र अर्धा आहे आणि ह पूर्ण आहे. ह कसं झालेलं आहे, पूर्ण आहे. आणि त्यानंतर शेवटी महाराष्ट्र. महाराष्ट्र या ठिकाणी काय केलेलं आहे, तो जोडलेला आहे. हे जे जोडलेलं आहे या ठिकाणी सुद्धा काय केलेलं आहे आपण, तिथं रच जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी र आहे जोडलेला, र अर्धा आणि ट पूर्ण आहे. म्हणजे अशा पद्धतीने र हे अक्षर किती वेळा जोडलं जातं, किती पद्धतीने जोडलं जातं, 4 पद्धतीनं. रफार असेल किंवा पाय मोडलेला असेल, इथं अर्ध र काढून असा जोडलेला असेल र, किंवा या ठिकाणी खालच्या बाजूला असा जोडलेला असेल. तर ही सगळी र ची जोडाक्षर आहेत. र जोडलेला आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता एकच विषय राहिला, गृह. आता गृह इथं काय केलेलं आहे, वाटी जोडलेली आहे किंवा पाय मोडलेला आहे म्हणा थोडक्यात, बरोबर का. तर हे जोडाक्षरयुक्त आहे का, जोडाक्षर आहे का हे, तर गृह
हे जोडाक्षर नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण या गला त्या ठिकाणी काय जोडलेलं आहे, ऋषी, गृ हा शब्द स्वर जोडलेला आहे, त्यामुळे गृ हे जोडाक्षर होत नाही आणि गृह हा जोडाक्षरयुक्त शब्द नाही. तसंच आपण बघितलं गृहपाठ, गृहपाठ याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे की ठिकाणी वाटी जोडलेली आहे, म्हणजे हा सुद्धा काय नाहीये, जोडाक्षरयुक्त शब्द असणार नाही. आता एवढ्या गोष्टींची जर माहिती आपण घेतली तर आपल्याला प्रश्न सोडवायला मग मात्र अडचण होणार नाही. बघूया आपण प्रश्न कसे येतात त्याच्यावरती. पहिला प्रश्न बघूया आपण. बघा, खालीलपैकी कोणत्या शब्दात फक्त एकच जोडाक्षर आहे. मग खालीलपैकी असा शब्द आपल्याला शोधायचा आहे ज्याच्यामध्ये फक्त एक जोडाक्षर आलेला आहे. मग प्रत्येक शब्दात किती जोडाक्षर आले ते बघू. आता ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर या ठिकाणी 2 जोडाक्षर आहेत. कुठले कुठली, ज्ञ हे एक जोडाक्षर आहे आणि श्व हे एक जोडाक्षर आहे. म्हणजे असे किती जोडाक्षर आलेले आहेत ज्ञानेश्वर मध्ये, 2 जोडाक्षर आलेले आहेत. राष्ट्रपिता याच्यामध्ये मात्र हे एकच जोडाक्षर आलेलं आहे, एक जोडाक्षर आहे. क्षत्रिय, क्षत्रियमध्ये क्ष आणि त्र असे 2 जोडाक्षर आहेत. किती जोडाक्षर आहेत, 2. आणि कर्तव्य इथं र जोडलेला आहे, रफार आहे म्हणजे र जोडलेला आहे, व अर्धा आणि य पूर्ण म्हणजे हे एक जोडाक्षर. म्हणजे अशी 2 जोडाक्षर. या कर्तव्य या शब्दात सुद्धा किती आहेत, 2 आहेत. म्हणजे फक्त एकच जोडाक्षर असणारा शब्द कोणता आला, राष्ट्रपिता. मग पर्याय क्रमांक 2 हे काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा काय आहे प्रश्न. उन्हाळा, वृंदावन, वर्तन, उत्तर, अक्षय, ख्रिश्चन, वैयक्तिक, गृहपाठ या सर्व शब्दात किती जोडाक्षरी शब्द आले आहेत. जोडाक्षर असलेले शब्द किती आहेत, जोडाक्षर किती आहेत विचारलेलं नाही. जोडाक्षर किती आहेत हे विचारलेलं नाही आपल्याला. जोडाक्षर असलेले शब्द किती आहेत, मग त्यात 1 असू दे किंवा 2 असू दे, बरोबर आहे का. असे शब्द किती आहेत ते आपल्याला शोधायचं आहे, अक्षर शोधायची नाही. उन्हाळा, आता उन्हाळा बघा इथं काय झालेलं आहे, न अर्धा आणि ह पूर्ण आहे, म्हणजे न ला ह जोडलेला आहे, त्यामुळे हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे. वृंदावन, वृंदावन या ठिकाणी मगाशी बघितलं आपण, काय बघितलं, गृह, बरोबर आहे का. तर इथं काय जोडलेलं असतं, रू जोडलेला असतो, म्हणजे स्वर जोडलेला आहे, म्हणजे इथं सुद्धा स्वर जोडलेला आहे, त्यामुळे हे जोडाक्षर असणार नाही, म्हणजे हा जोडाक्षरयुक्त शब्द नाही. वृंदावन हा शब्द जोडाक्षरयुक्त शब्द नाही. वर्तन, वर्तन मध्ये काय केलेलं आहे, रफार दिलेला आहे, म्हणजे काय जोडलेला आहे या ठिकाणी, र जोडलेला आहे, त्यामुळे हे जोडाक्षर आहे. उत्तर, उत्तर म्हणजे त ला त जोडलेला आहे, त्यामुळे हा जोडाक्षरयुक्त शब्द असणार आहे. अक्षय, श, आता इथं दुसरं जोडाक्षर दिसत नाही, पण क्ष हे काय आहे, जोडाक्षर आहे, बरोबर आहे का. त्यामुळे अक्षय हा शब्द सुद्धा काय आहे, जोडाक्षरयुक्त शब्द आहे. ख्रिश्चन, इथं पाय मोडलेला आहे म्हणजे र जोडलेला आहे, ख्रिश्चन हा शब्द सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्द आहे. वैयक्तिक, वैयक्तिक इथं क ला त जोडलेला आहे, त्यामुळे वैयक्तिक हा शब्द सुद्धा जोडाक्षरयुक्त आहे. आणि गृहपाठ आपण बघितलंय, गृह हे जोडाक्षर नाही, त्यामुळे हा शब्द जोडाक्षरयुक्त असणार नाही. म्हणजे जोडाक्षर असणारे किती शब्द आले, 1, 2, 3, 4 आणि 5 आणि इथं वैयक्तिक हा 6, असे 6 जोडाक्षरयुक्त शब्द आपल्याला या शब्दामध्ये पाहायला मिळतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दात जोडाक्षर आहे, जोडाक्षर आलेला शब्द कोणता आहे ते शोधायचा आहे. आता हे रुचकर, इथं रू आहे, हे रू ला काय केलेला आहे, दुसरा उकार दिलेला आहे, त्यामुळे हे रुचकर काय जोडाक्षर नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द अक्षर नाही आहे, हा शब्द जोडाक्षरयुक्त असणार नाही. क्षमता, क्षमतामध्ये क्ष आलेला आहे, ते काय असतं, जोडाक्षर असतं, म्हणून क्षमता हा शब्द जोडाक्षरयुक्त शब्द आहे. कांचन याच्यामध्ये जोडाक्षर नाही. आणि वृत्त मगाशी आपण बघितले, वृ म्हणजेच काय, गृह, तर याला काय जोडलेलं आहे, ऋषी जोडलेला आहे, त्यामुळे हे सुद्धा जोडाक्षर नाही, त्यामुळे हा सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्द नाही. फक्त एकच शब्द असा आला, क्षमता, ज्याच्यामध्ये जोडाक्षर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय आलं, आपलं उत्तर आलं. या ठिकाणी 4 पॉईंट आपले संपलेले आहेत. आपण याच ठिकाणी थांबणार आहोत या पार्टमध्ये. पुढच्या पार्टमध्ये आपण काय करू, पुढच्या 3 प्रकारचे प्रश्न येणार आहेत, त्या प्रश्नांचा अभ्यास पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया.